ऊसाला 250 रुपये दर मिळावा, गेल्या वर्षीचा 200 रुपये फरक मिळावा। गेल्या 8 ते 10 दिवसापासून ऊस आंदोलन शिरोळ तालुक्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेटलेला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी ऊस शिरोळ तालुक्यामध्ये ऊसाला दर मिळावा यासाठी ऊसचे ट्रॅक्टर जाळण्यात आले, पेटवण्यात आले, रस्ता रोको करण्यात आला। धनंजय चिडमुंगी यांना काही कारखानदारांनी ऊस ट्रॅक्टर अडवल्यानंतर त्यांना उचलून नेण्यात आले, त्यांना मारहाण झाली। काय सांगाल, आज तुम्ही मोठा मोर्चा काढलाय सर्व शेतकऱ्यांनी मिळून, काय पुढची दिशा असेल? पुढची दिशा आता शेतकऱ्यांना विचारूनच घेणार आहे। पण सुरुवातीला आम्ही सांगतोय तुम्हाला, आमच्या भागातल्या सगळ्या संघटना एकवटून त्या कारखानदारांच्या विरोधात आम्ही आलेलो आहे। कारण कारखानदारांना गेल्या 2-3 वर्षापासून कारखानदारीमध्ये फायदा आहे, पण त्या फायद्यातला वाटा म्हणून शेतकऱ्यांना पैसे द्यायला कारखानदार तयार नाहीत। आज ऊसाचा कमीत कमी दर म्हणून जी FRP दिली जाते ती शेतकऱ्याला न परवडणार आहे। आणि गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाचा उत्पादन खर्च वाढला आहे, पण त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा दर वाढलेला नाही आणि शेतकऱ्यांना शेतीमध्ये आता परवडत नाही, तोटा व्हायला लागला आहे। म्हणून शेतकरी सगळा त्रासलेला आहे, रागावलेला आहे आणि या कारखानदारांच्या विरोधात आता हे एकवटलेलं आहे। या वर्षीची अभूतपूर्व कोंडी अशी कारखानदारांची ह्या भागात झालेली आहे। सगळे कारखाने जवळपास बंद आहेत। 1 तारखेपासून हंगाम सुरू झाला असला तरी कारखाने सगळे बंद आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत कारखाने चर्चेला तयार होत नाहीत, योग्य तोडगा काढत नाहीत, शेतकऱ्यांचं समाधान करत नाहीत, तोपर्यंत या भागातले कारखाने सुरू होणार नाहीत। आणि आमचा यानंतरची जी दिशा आहे, आज संध्याकाळी कलेक्टर साहेबांनी जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये कारखानदार आमचं म्हणणं मान्य करतात की नाही बघणार आहे आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्या संघटनांचे नेते राजू शेट्टी त्या ठिकाणी आपली पुढची दिशा आमची काय असेल ती आलेली आहे, ती तिथं स्पष्ट करतील। पण धोरण आमचं स्पष्ट आहे, जोपर्यंत मागचं मिळत नाही आणि चालूला जे 3400 रुपये जाहीर केलेलं आहे ह्याच्यापेक्षा वाढवून मिळत नाही, तोपर्यंत कारखानदारांना शेतकरी ऊस देणार नाही आणि आम्ही संघटना कारखानदारांना सोडणार नाही। काय सांगाल दादा, तुम्ही ऊसाचं आंदोलन ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे, कसं असेल ते? जवळजवळ आज 8-10 वर्ष झाली या कारखानदाराच्या माध्यमातून न मागता शेतकऱ्याच्या पदरामध्ये 4 पैसे जादाचे टाकावेत। ऊसा व्यतिरिक्त जे काय बाकीचे उपपदार्थ साखर कारखानदाराच्या माध्यमातून तयार होतात त्याचा कुठल्याही प्रकारचा हिशेब शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलेला नाही। प्रत्येक वेळी जनरल मीटिंगला आणि भाषणामध्ये साखर कारखान्याचं महत्त्व पटवून दिलं जातंय, ऊसाच्या कांडीचं महत्त्व पटवून दिलं जातंय आणि कारखाना कसा फायद्यात उद्याच्या काळात येणार आहे हे जी आकडेवारी अगदी कोजन इथेनॉल पासून ते प्रेसमोड बॅगॅसपर्यंत दिली जात्या, मात्र आमच्या पदरात ते काय पडलेलं नाही। दुर्दैवानं मधल्या काळामध्ये काही मतभेद झाले असतील, त्याच्या माध्यमातून कारखानदारांच्या समर्थक बगलबच्च्यांच्या वतीनं आता संघटना संपल्या, संघटनेचं असं झालं, संघटनेचं तसं झालं, नेत्यांचं असं झालंय, अशा पद्धतीच्या बातम्यांनी वावड्या उठवण्यात आल्या। 20 वर्षापूर्वी याच शिरोळ तालुक्याच्या परिसरामध्ये, खास करून या शिवाय चौकामध्ये कुरनवाडच्या पुलावरती शेतकरी चळवळीच्या माध्यमातून काम करणाऱ्या आम्हासारख्या तरुणांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला। त्याच्यानंतरचं सगळं रणकंदन लोकांनी बघितलेलं आहे। आज 20 वर्षानंतर अशाच पद्धतीची प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढायला लागल्या। शेतकऱ्यांना दाबून धरायचं आणि वाजत गाजत आम्ही किती मोठ्या या जगाला दाखवायचं। आज या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही एकवटलोय, हे जे एकमेव कारण आहे। आंदोलन कोण करायला लागलंय हा विषय महत्वाचा नाही, आंदोलन कशासाठी व्हायला लागलंय हा विषय महत्वाचा आहे। म्हणून तर आम्ही जसं विस्तवावरती थोडीशी राख जमा होते, इतरांना वाटतं की विस्तव संपला, या तालुक्यातला विस्तव तर संपलेला नाहीच नाही, शेतकरी मात्र अजिबात संपला नाही, या मोर्चाच्या निमित्तानं आपण दाखवायला लागलोय। आज संध्याकाळी 5च्या दरम्यान जिल्हाधिकारी ऑफिसला, साखर संचालक ऑफिस आणि कारखानदार शेतकरी चळवळीतल्या सगळ्याच नेते मंडळींना बैठकीला बोलवलंय। आजच्या बैठकीला आमच्या शुभेच्छा आहेत। आमचे काही सहकारी त्या मिटिंगला जाणार पण आहेत, मात्र त्यांनाही सांगणं आणि कारखानदारांनाही सांगणं आहे, शेतकरी चळवळ संपली, शेतकरी संपला आणि आता आम्ही वाजत गाजत ऊस नेणार आहे। भादरानो, या तालुक्यातला शेतकरी जिवंत आहे हे दाखवायला आम्ही एकत्र आलोय। तुमची हलगी कुठल्या दिवशी बाहेर पडणार आहे सांगा, त्याची पुन्हा एकदा चौकात करूनच दाखवू। ऊसाला दर मिळवला जाईल त्या पद्धतीने आंदोलन घेईल। संध्याकाळी बैठक घेतल्यानंतरच काय ती पुढची दिशा ठरणार आहे। कॅमेरामॅन मी सायनाज जाधव, TV9 मराठी, शिरोळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव